Hello students. In last lecture we have started with our next point, that is the pharmacodynamic. In this we have seen that is definition of the pharmacodynamics, its site of action and the principle of the drug action. Okay, so last lecture मध्ये हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. फार्माकोडायनामिक म्हणजे काय आणि त्याचे प्रिन्सिपल ऑफ ड्रग ऍक्शन, त्याच्यामध्ये आपण स्टिम्युलेशन बघितलं, डिप्रेशन and irritation. Okay, so all these things we have seen in the last lecture. Okay, so next point is the mechanism of the drug action. Okay, pharmacodynamic म्हणजे काय, याच्यामध्ये आपण काय बघतो, हाऊ ड्रग और व्हॉट ड्रग डूज टू द बॉडी. फार्माकोकायनेटिक मध्ये आपण काय बघितलं, व्हॉट बॉडी डूज टू दी ड्रग. फार्माकोडायनामिक मध्ये आपण काय बघणार आहे, व्हॉट ड्रग डूज टू द बॉडी. म्हणजे ड्रग जेव्हा बॉडीमध्ये जातो तेव्हा तिथे कोणकोणती ऍक्शन दाखवतो किंवा कशा प्रकारे तो ऍक्शन दाखवतो हे आपण त्याच्यामध्ये बघतो. ओके, सो त्याच्यामध्ये आपण आधी काय बघितलं, principles बघितले. म्हणजे जनरली इट शोज द स्टिम्युलेशन और इरिटेशन और समटाइम इट शो द रिप्लेसमेंट. ओके, देन these things we have seen in the last lecture. Okay, now we are going to see the mechanism of the drug action. mechanism म्हणजे काय, कोणत्या पाथने तो ड्रग ऍक्शन दाखवतो किंवा कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करून तो ड्रग ऍक्शन दाखवतो. मग त्याच्यासाठी कोणकोणत्या प्रोटीन्सची किंवा कोणकोणत्या थिंग्सची तिथे गरज पडते हे आपण तिथे बघणार आहे. सो फर्स्ट वी हॅव सीन we need to see the definition of the mechanism. Okay, so the steps and the path followed by the drug to produce its pharmacological action is called as a mechanism of action. म्हणजे याच्यामध्ये आपण काय बघतो, the steps and the path followed by the drug. म्हणजे जेव्हा ड्रग इंजेस्ट केला जातो आणि कोणकोणत्या स्टेप्स किंवा पाथ त्याच्यामध्ये फॉलो होतो त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन प्रोड्यूस व्हायला, त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन म्हणतो किंवा मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन म्हणतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, सो ड्रग जेव्हा ऍक्शन दाखवतो, देर आर 4 बेसिक फंडामेंटल मेकॅनिझम्स by which it shows its action. These four are the, we can see here, that is the enzyme inhibition, ion channel, ट्रान्सपोर्टर अँड दी रिसेप्टर्स. ओके, सो याच्यामध्ये जेव्हा ड्रग इंजेस्ट केला जातो आणि मेकॅनिझम त्याची किंवा त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवण्यासाठी तो जो पाथ फॉलो करतो किंवा स्टेप्स फॉलो करतो तो कशाच्या थ्रू करतो. Either it bind to the enzyme, either it go through the ion channel, or it use the transporters, or might be it bind to the receptor and then it shows its action. So ह्या 4 वेने तो काय करतो, स्वतःची ऍक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो फर्स्ट आपण त्याच्यामध्ये बघूयात एन्झाईम इनहिबिशन. ओके, सो आता एन्झाईम म्हणजे काय, तुम्ही हे लास्ट इयर बायोकेमिस्ट्री मध्ये व्यवस्थित शिकलेलं आहे. दीज आर नथिंग बट द प्रोटीन्स ओनली. ओके, आणि तुम्ही जर इथे ऑब्झर्व केला, या स्लाइड मध्ये बघितलाय, एन्झाईम्स असू दे, आयन चॅनल्स, ट्रान्सपोर्टर्स और दी रिसेप्टर्स, ऑल आर दी प्रोटीन. हे सगळे प्रोटीन्स आहेत विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इट्स ड्रग ऍक्शन. ओके, सो आपण पहिल्यांदा बघूयात एन्झाईम इनहिबिशन. ओके, सो ऑल द बायोलॉजिकल रिएक्शन आर कॅरिड आउट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कॅटालायटिक एन्झाईम्स, विच थिंग दिस इज द थिंग यू हॅव सीन इन द बायोकेमिस्ट्री. म्हणजे एन्झाईम्स कशासाठी युजफुल असतात, ऑल द बायोलॉजिकल रिएक्शन्स ज्या काही आपल्या बॉडीमध्ये होत असतात त्याच्यासाठी हे एन्झाईम्स युजफुल असतात. सो दॅट एन्झाईम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टार्गेट ऑफ दी ड्रग ऍक्शन. म्हणजे हे जे ड्रग आहेत हे काय करतात, जाऊन त्या एन्झाईमला बाइंड होतात. मग तिथून त्याचं वेदर इट स्टिम्युलेट द एन्झाईम if it needed and whether it inhibit the enzyme if it needed. ओके, म्हणजे तिथे स्टिम्युलेशन हवं असेल तर ड्रग काय करेल, स्टिम्युलेशन दाखवेल एन्झाईमचं, आणि जर तिथे इनहिबिशन हवं असेल तर तिथे काय दाखवेल, इनहिबिशन. आपण इथे इनहिबिशन स्टडी करतोय कारण एन्झाईम स्टिम्युलेशन जे आहे इट इज अप टू द लिमिट. ओके, लिमिटेशन असतं त्याला. सो इट इज व्हेरी डीप कन्सेप्ट, आपण याच्यामध्ये जात नाही, आपण फक्त एन्झाईम इनहिबिशन बघणार आहे. एवढं आपल्याला माहिती की एन्झाईम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॅटालायटिक रिएक्शन्स विच आर carried out into the body, and that's why it shows its biological action or pharmacological action. So it is very important target for the drugs to show its action. So the drug either can increase or डिक्रीज द रेट ऑफ एन्झायमॅटिकली मेडिएटेड रिएक्शन. म्हणजे एन्झाईम यूज करून ज्या ज्या बॉडीमध्ये रिएक्शन होतात त्यासाठी ड्रग काय करेल, आयदर इट विल इन्क्रीज इट्स ऍक्शन, म्हणजे त्या एन्झाईमची ऍक्शन इन्क्रीज करून जी आपल्याला हवी आहे फार्माकोलॉजिकल ऍक्शन ती दाखवेल, किंवा ते काय करेल, एन्झाईम डिक्रीज करून, एन्झाईमचा रिलीज डिक्रीज करून ते काय करेल, त्याची ऍक्शन दाखवेल. ओके, नेक्स्ट पॉइंट इज द सम केमिकल्स लाईक द स्ट्रॉंग ऍसिड्स और अल्कलीज डिनेचर्स द प्रोटीन. ओके, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलंय ऑल एन्झाईम्स आर द प्रोटीन.
पहिल्यांदा तुम्ही हे डायग्राम बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय दीज आर दी एन्झाइम्स, जिथे काय होतं सबस्ट्रेट और वी कॅन से द ड्रग येतो किंवा सबस्ट्रेट येतो, तो बाइंड होतो आणि त्याच्यामुळे काही केमिकल्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला तिथे कोणतीही फार्माकोलॉजिकल ऍक्शन तुम्हाला ऑब्झर्व होते. ओके, सो इनहिबिटर इथं कसं काम करतात, ते इथं बाइंड होतात. आता तुम्ही जर बघितलं इथं सबस्ट्रेटचा पण जो हा शेप आहे आणि इनहिबिटरचा दोघांचा शेप काय आहे, हा इथे या कॅव्हिटीमध्ये फिट होईल असा आहे. ओके, सो सबस्ट्रेट जे आहे ते इथे बाइंड होऊ नये म्हणून इनहिबिटरचा सुद्धा शेप क्वाइट सिमिलर असतो, की त्याच्यामुळे काय होतात, इनहिबिटर तिथे जाऊन बाइंड होतात इन्स्टेड ऑफ सबस्ट्रेट आणि जे त्याचे इनहिबिशन असते एन्झाइमचं ते इनहिबिशन दिसतं. ओके, सो आता आपण इथे पॉइंट काय बघतोय, दॅट इज द प्रोटीन डिनेचर. ओके, सो स्ट्रॉंग ऍसिड्स किंवा अल्कलीज असतात ते काय करतात, प्रोटीनचं डिनेचर करतात. म्हणजे जे या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकाल, हे जे प्रोटीन आहे एन्झाइम याला डिनेचर करतात. म्हणजे ही जी कॅव्हिटी आहे याचा शेप तिथे काय होतो, चेंज होतो आणि तो चेंज झाल्यामुळे काय होतं, हा सबस्ट्रेट असू दे किंवा इनहिबिटर असू दे तिथे येऊन बाइंड होऊ शकत नाही आणि तिथली ऍक्शन तुम्हाला दिसू शकणार नाही. ओके, सो देयर आर सम केमिकल्स लाईक द स्ट्रॉंग ऍसिड्स और द अल्कलीज डिनेचर्स द प्रोटीन अँड इनहिबिट द एन्झाइम्स. म्हणजे काही एन्झाइम्स असे आहेत जिथे इनहिबिटरची गरज नाही, तिथे डायरेक्टली ते केमिकल्स काय करतात, त्या प्रोटीनलाच डिनेचर करतात आणि त्याची ऍक्टिव्हिटी इनहिबिट करतात. सो इनहिबिटर इज ऑफ टू टाइप, दॅट इज द कॉम्पिटिटिव्ह अँड दी नॉन कॉम्पिटिटिव्ह. ओके, सो दिस इज क्वाइट डिटेल. हे तुम्हाला इतकं माहिती फक्त तुमच्या एक्नॉलेजमेंटसाठी आहे. तुम्हाला फक्त एवढं जरी माहिती असेल की एन्झाइमचे दोन टाइप आहेत, दॅट इज द कॉम्पिटिटिव्ह आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह. ओके, सो आपण फक्त ब्रीफमध्ये ते त्याचं मी बघून घ्या. आता कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय, हे जे दोन जसं तुम्ही बघताय सबस्ट्रेट आणि इनहिबिटर, ह्या दोन्हीचा शेप कसा आहे, सेमच आहे, जे तिथे फिट होऊ शकतात या कॅव्हिटीमध्ये. सो दॅट्स वाय दीज आर कॉम्पिटिटिव्ह. म्हणजे इनहिबिटर जो आहे हा सबस्ट्रेटला काय कॉम्पिटिटिव्ह आहे, म्हणजे त्याच्याशी तो सेम बाइंडिंग साईटसाठी ते काय करतात, कॉम्पिटिशन करतात इनहिबिटर्स आणि सबस्ट्रेटला बाइंड न होऊ देतात तिथे इनहिबिटर्स बाइंड होतात. त्याच्यानंतर तुम्ही इथे नॉन कॉम्पिटिटिव्ह जर बघत असाल तर इनहिबिटर जे आहेत त्या कॅव्हिटीला बाइंड होत नाहीत किंवा जी बाइंडिंग साईट आहे जिथे सबस्ट्रेट बाइंड होतात तिथे बाइंड न होता दुसऱ्या बाजूला बाइंड होतात आणि त्या कॅव्हिटीचा शेप चेंज होतो त्याच्यामुळे, किंवा तिथून असे काही केमिकल्स रिलीज होतात की ज्याच्यामुळे सबस्ट्रेट तिथे बाइंड होत नाही. ओके, सो दिस इज अबाउट द ओनली कॉम्पिटिटिव्ह अँड नॉन कॉम्पिटिटिव्ह. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे एन्झाइम म्हणजे काय आणि ते बाइंड झाल्यानंतर म्हणजे एन्झाइम इनहिबिशन झाल्यानंतर आपल्याला तिथे काही ड्रग्सची ऍक्शन दिसू शकते. ओके, सो इथे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, एनालेप्रिल इनहिबिट ACE अँड थेराप्युटिकली यूज्ड ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. एनालेप्रिल हे जे आहे ते ड्रगचं नाव आहे विच इज यूज ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. ओके, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणजे काय, ब्लड प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर जे ड्रग्ज यूज केले जातात त्याला अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज म्हणतात. ओके, सो अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग मध्ये एनालेप्रिल हा ड्रग आहे. मग हा ड्रग कसा ऍक्ट होतो, इट इनहिबिट द ACE. ACE म्हणजे काय, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम. ओके, एन्झाइम अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम जे आहे ते काय करत असतं, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन करत असतं. व्हॅसो कन्स्ट्रिक्शन केल्यामुळे काय होतं, जो नॉर्मल ब्लड फ्लो होत असतो, जसं की एक एक्झाम्पल घ्या एका पाईपचं. ओके, पाईप एक आहे, त्याला तुम्ही आपली व्हेसल आहेत ब्लड व्हेसल असं इमॅजिन करा आणि जर आता ते पाईप आपण दाबला म्हणजेच त्याचं व्हॅसो कन्स्ट्रिक्शन केलं तर त्याच्यातून जे पाणी वाहत होतं तर त्याचं काय होईल, ऑब्व्हियसली तिथे काय होईल, फोर्स वाढेल, त्याला तेवढा स्पेस भेटणार नाही जे काही त्याला मूव्ह होण्यासाठी पुढच्या बाजूला. म्हणजे काय होईल, तिथे त्याचं प्रेशर वाढेल, म्हणजेच तिथे काय होईल, ब्लड प्रेशर वाढेल. सो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम काय करत असतात, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन करत असतात. त्याच्यामुळे काय होत असतं, ब्लड प्रेशर वाढत असतं. मग आपला हा जो ड्रग आहे एनालेप्रिल तो काय करतो, या एन्झाइमला इनहिबिट करतो. म्हणजे काय करतो, त्याला इनहिबिट केल्यामुळे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम त्याची ऍक्शन दाखवत नाही, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन दाखवत नाही, म्हणजेच तिथे काय दिसतं, व्हॅसो डायलेशन दिसतं. म्हणजे जे व्हेसल्स
कन्स्ट्रिक्ट होणार होत्या त्या झालेल्या असतात, त्या काय होतात, डायलेट होतात. का तर हे एन्झाईम आपण काय करतो, इनहिबिट करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे ड्रगची ऍक्शन दिसते. दॅट इज द अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन आपल्याला तिथे दिसते. दिस इज अबाउट द एन्झाईम इनहिबिशन. नेक्स्ट वन इज द ion channels. Okay, so these are the membrane protein which allows to pass ion through the channel pore. Okay, सो आता आपण इथे बघूया डायग्राम मध्ये, दीज आर द सेल मेम्ब्रेन. ओके, हा सेल मेम्ब्रेन आहे आणि याच्यावरती डिफरंट काइंड ऑफ रिसेप्टर्स असतात, डिफरंट चॅनल्स असतात, ज्याच्या थ्रू काय होत असतं, हे जे आयन्स आहेत ते मूव्ह होत असतात एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये आणि इंट्रासेल्युलर मध्ये मूव्ह होऊन ते काय करत असतात, बॅलन्स होत असतात. नॉर्मल जी फिजिओलॉजिकल कंडिशन आहे ती मेंटेन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत असतात. ओके, सो या चॅनल्स वरती ऍक्ट होऊन काय करतात काही ड्रग, म्हणजे या चॅनल्सना आयदर दे विल स्टिम्युलेट द चॅनल और आयदर दे विल इनहिबिट द चॅनल, असं त्याच्यावरती ऍक्शन दाखवून ते ड्रग्स काय करत असतात, त्याची ऍक्शन शो करत असतात. सो दीज आर ऑल्सो द प्रोटीन. सो दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समेम्ब्रेन सिग्नलिंग, म्हणजे सिग्नल पास करण्यासाठी एका सेल पासून दुसऱ्या सेल पर्यंत हे जे चॅनल्स आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात. ॲज वेल ॲज टू रेग्युलेट द इंट्रासेल्युलर आयोनिक कंपोजिशन, म्हणजे इंट्रासेल्युलर आयोनिक कंपोजिशन, आयन्सचं जे कंपोजिशन आहे आतल्या बाजूला, म्हणजे इंट्रासेल्युलरली आणि एक्स्ट्रासेल्युलरली, ते मेंटेन करण्यासाठी सुद्धा याचा यूज होत असतो. म्हणजे समटाइम जर आतल्या बाजूला समजा सोडियम जास्त झालं तर हे चॅनल, सोडियम चॅनल ओपन होतो आणि एक्स्ट्रा सोडियम जे आतल्या बाजूला आहे, सेलच्या आतल्या बाजूला, ते काय करत होतं, ते आउटसाइड फेकलं जातं या चॅनलच्या थ्रू. हे मेंटेन करत असतं. ड्यू टू दिस आर कॉमन टार्गेट ऑफ दी Due to this, these are the common target of the drug action. त्याच्या या कॅरेक्टरमुळे काय होतं, हे जे आयन चॅनल्स आहेत, these are the common targets for the drug action. आता इथे आपण बघताय जे आयन चॅनल आहेत, जनरली आपण आयन बघतो जे सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि क्लोरीन चॅनल. ओके, हे काय असतात, तिथे ऍक्टिव्ह असतात, हे किंवा याच्या थ्रू ते ड्रग्स जे आहेत ते ऍक्शन दाखवतात. ओके, सो एक्झाम्पल इज द फिनिटोइन ब्लॉक द सोडियम चॅनल अँड थेराप्युटिकली ऍक्ट ॲज अ अँटी इपिलेप्टिक. ओके, इपिलेप्सी मध्ये यूज केले जाणारे ड्रग म्हणजे अँटी इपिलेप्टिक. ओके, सो फिनिटोइन इज अ अँटी इपिलेप्टिक ड्रग. तो कसा ऍक्ट होतो, तो सोडियम चॅनल्सला ब्लॉक करतो आणि इपिलेप्सी मध्ये म्हणजेच अँटी इपिलेप्टिक म्हणून तो यूज केला जातो. सो दिस इज अबाउट द आयन चॅनल. नेक्स्ट वन इज द ट्रान्सपोर्टर्स. ओके, आता हा ट्रान्सपोर्टर जो पॉइंट आहे हा आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये सुद्धा बघितला आहे, विच इज नथिंग बट द कॅरियर प्रोटीन. ओके, कॅरियर्स म्हणून आपण ते पाहिलेलं आहे. सो सम सबस्ट्रेट ट्रान्सलोकेट अक्रॉस द सेल मेम्ब्रेन बाय बाइंडिंग टू द ट्रान्सपोर्टर्स विच आर नथिंग बट द कॅरियर्स. काही सबस्ट्रेट जे आहेत, ऑर्बिट ड्रग्ज आहेत, ते काय होतात, या प्रोटीनला, ट्रान्सपोर्टर्सला बाइंड होतात आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधून ते इंट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. जस्ट ते ट्रान्सफर केले जातात आणि आत जाऊन ते ऍक्शन दाखवतात. सो मेनी ड्रग प्रोड्यूस देअर ऍक्शन बाय इंटरॅक्टिंग विथ द ट्रान्सपोर्टर प्रोटीन अँड इनहिबिट द ऑनगोइंग फिजियोलॉजिकल मेटाबोलाइट. ओके, सो खूप ड्रग्स असे आहेत जी which are bind to this or go through this transporter protein or inhibit this transport protein and show its actions. Okay, so same diagram आपण हा बघितलेला आहे डिस्ट्रीब्युशन मध्ये. So example is the amphetamine selectively block the dopamine reuptake in brain neuron by dopamine transporter. ओके, सो हा CNS ऍक्टिंग ड्रग आहे. आता हे डिटेल जेव्हा आपण त्या पॉइंटला जाऊयात, म्हणजे त्या ड्रगच्या क्लासिफिकेशन मध्ये जाऊयात, तेव्हा बघूयात. फक्त आपण इथे एवढं लक्षात घ्यायचं की डोपामाइनचा रिअपटेक नकोय. डोपामाइन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे, ते परत सेलमध्ये घेतलं जाऊ नये असं आपल्याला वाटत आहे त्याची ऍक्शन शो करण्यासाठी, म्हणून एम्फेटामाइन तिथे दिलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, डोपामाइनचा रिअपटेक होत नाही आणि रिअपटेक झाला नाही म्हणून तिथे जे आपल्याला रिक्वायर्ड फार्माकोलॉजिकल ऍक्शन आहे ते आपल्याला तिथे दिसते. सो दिस इज अबाउट द transporters. Okay, so next and the last point is the receptors, which is most important point. Okay, so receptor generally काय होतं, sir, drug goes and bind to the receptor, then these are activate different chemicals and due to this shows the action. So these are the structure composed of the protein नीच हे सुद्धा बनलेलं असतं. So definition आपण proper बघूयात. It is defined as a macromolecule or a binding site located on the surface or inside the cell used to recognize the signal. ओके, ह्या काय आहेत, बाइंडिंग साइट आहेत किंवा मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत, जे काय केले जातात, सरफेसवर असतात सिग्नलच्या किंवा सेलच्या सरफेसवर असतात किंवा सेलच्या आतल्या बाजूला असतात. त्यांचा रोल काय असतो,
ते बाइंड होतात ड्रग सोबत किंवा सबस्ट्रेट सोबत आणि सिग्नल पास करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे ऍक्शन दिसते. अँड इनिशिएट द रिस्पॉन्स टू इट बट इट सेल्फ डज नॉट हॅव एनी फंक्शन. ओके, हे काय करतात, इनिशिएट करतात कोणतेही रिस्पॉन्स आहे तो, पण त्याला स्वतःला कोणतीही अशी तिथे फंक्शन नसतं, म्हणजे ते स्वतः कोणतंही तिथे फंक्शन शो करत नाही. ओके, सो आता राहिलेला जो पॉइंट आहे तो आपण लगेच नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके.